नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा जो क्लिप आहे ना, संक्रांतीचा आधीचाच आहे. हा कोणत्याच व्लॉगमध्ये ॲड केलेला नव्हता, मला लक्षातच नव्हतं. तर मग या व्हिडिओमध्ये तो ॲड केलेला. एक पार्सल बोलावलं होतं. पार्सल काय आहे ते तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल. तर हो, एक संक्रांत वगैरे होतं, तर म्हटलं आपण एक रेडीमेड ब्लाऊज बोलवूयात. मला रेडीमेड प्लेन आणि रेड ब्लाऊज हवा होता, तर तो मी मिशोवरूनच ऑर्डर केलेला. बघू कसं येतं कसं नाही, म्हणून मी तो ऑर्डर केला. तर तोच पार्सल आलेला. मी तुमच्यासमोरच तो ओपन करत होती. ब्लाऊज तर तसा बरा आला, चांगला आला. मी मार्केटमध्ये हा सेम ब्लाऊज बघितली ना, तर खूप रेंज होतं, पण मिशोवरून मला स्वस्तात मस्त मिळालं. हीच क्वालिटी मार्केटमध्ये आहे ना, थोडं जास्तच रेंज सांगत होतं, म्हणून मी ऑनलाईन बोलावलेलं. पण खरं सांगू का, खरंच चांगला आलेला ब्लाऊज, पण खूप मोठा आला. जी साईज बोलावली ना, ती साईज आली बरोबर, पण खूप मोठा होत होता तो. मला म्हणजे फिटिंग बसत नव्हतं बरोबर. तर तरीसुद्धा मी ते पुन्हा माझ्याकडे वेळ नव्हतं रिटर्न वगैरे करायला, कारण की मला असं वाटत होते की संक्रांत आहे, तर आपण कुठेतरी घालायला आपल्या कामात येईल, म्हणून मी तो ब्लाऊज मग ठेवला. मी त्याला अल्टर वगैरे करून घेतलं नंतर. तर तेच तुम्हाला इकडे मी शेअर करत होती. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही खरंच मिशोवरून मागवू शकता, कारण की स्वस्तमध्ये मस्त येतो. आणि आपण हे स्लीवलेस ब्लाऊज वगैरे तर आपण डेली वापरत नाही. आपण एखाद्या वेळेस कुठे कार्यक्रम असलं किंवा कुठे काही बड्डे वगैरे काही असलं तरी आपण एखाद्या वेळेसच यूज करतो. त्याच्यासाठी बेटर आहे. तो खराबही होत नाही, डेली धुण्यातही येत नाही, तर तो बेटर आहे. मला मार्केटमध्ये खूप जास्त रेंज वाटत होती, म्हणून मग मी तो ऑनलाईनच बोलवला होता. तर बऱ्यापैकी तो चांगलाच आलेला ब्लाऊज. तर असाच होता हा ब्लाऊज, तुम्हाला दाखवायचं होतं, तर तेच मी इकडे दाखवत होती. आणि इकडे खूप दिवसांनी बघा, हा तर आता रिसेंटली घेतलेला क्लिप आहे. तर खूप दिवसांनी अद्दूचे मामा परत आले, आणि तो दुसरा मुलगा दिसत आहे ना, तो सुद्धा अद्दूचा मामाच आहे. म्हणजे माझा जो लहान भाऊ आहे ना, त्याचा भाऊ आहे, सॉरी त्याचा मित्र आहे. त्यालाही अद्दू मामूच म्हणते. तर त्यांनी दोघे आलेले. तर का आले ते तुम्हाला सांगतेच. तर आम्हाला आहे ना, थोडंसं गावाकडे जायचं आहे. एक कार्यक्रम आहे, तुम्हाला सांगितलं होतं आधी. कधी जाणार आहे सॉरी, मी डेट वगैरे नाही सांगू शकत, पण हो, एवढ्यात जाणे होईल बहुतेक. तर अजून काही कन्फर्म झालेलं नाही आहे. तर त्याच्यामुळे ते सगळे थोडंसं त्यांचं शूट केलं होतं. आणि इकडे तयारी केली होती, कारण की थोडंसं शॉपिंग करायची होती. त्याच्यामुळे हो, मी आणि अदू थोडंसं बाहेर गेलेलो. इकडे रेडी वगैरे झाली होती. जो तुम्हाला सांगितलं होतं ना, शॉर्ट कुर्ती घेतली, कुठे चालली इकडे घालून होती. कुठे चालली? कशाला? कशाला चालली डीमार्ट मध्ये? जीवन माणूसाठी शॉपिंग हा? अरे बापरे, ब्रश केली माही तू? हो का? जेवण केली का? जेवण केली माही? पप्पा भूर गेले. अगं पिशवी कुठे ठेवली मी? हे काय आहे माई? ठेवली का? इथं इथं माई हे काय आहे? रुमाल आहे तिथं. फोटो काढू जाऊ नको, माई. खराब आहे, ये इकडे. अबो अबो अबो. हो, चाललो का चालली? बाय माई, बाय माई. असं तर मंडळी, डीमार्टमध्ये जाऊन आलोत आम्ही, मघाशीच जाऊन आलोत. पण काय घेतलं ते मी आत्ता नाही दाखवू शकत, मी नंतरच्या व्लॉगमध्ये दाखवते. पण इकडे बघा, इथं थोडंफार पसारा करून ठेवला आहे अद्दूनं, तर ते दाखवते. आणि पुन्हा एक धिंगाणा वाजवून ठेवला आतमध्ये, ते क्लिप काढला आहे, ते तुम्हाला ॲड करते मी, थांबा दाखवते.
हे काय कसं काय केली का का बरं असं केली तू आणि तुला पावडरचा डबा कुठून मिळाला ग हे पावडर कशाला असं केली सगळं काय आहे हे सगळं असं जगलं जगलं म्हणजे भगवान तू इकडे सुद्धास अरे रे 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 माझं लक्ष नव्हतं देवा हे काय केलीस ग सगळं हिच्या हातात पावडरचा डबा कोणी दिला रे देवा अक्षरशः अर्ध्यापेक्षा जास्त तू फिनिश केलास पावडर ग काय करतेस तू कशाची भाजी मम्मीची भाजी डायरेक्ट मम्मीची भाजी मम्मीसाठी भाजी करत आहे असं म्हणायचं बेटा आपण ही कशाची भाजी आहे भाजी आहे पण कशाची भाजी आहे बेटा मम्मीची भाजी करत आहे ग बाई हो मला भूक लागली मला भाजी दे ठीक आहे छान बनव भाजी ठीक आहे भाजी छान बनवशील ठीक आहे ना व्हेरी गुड वाव छान स्मेल येत आहे सुगंध येत आहे वाव हे बघा आमची झेंडूची फुलांची भाजी आमची अदुडा बनवत आहे तू ही भाजी बनव मग मी भाजी बनवते रिअल भाजी ठीक आहे तू बनव हां तर मंडळी हे बघा भावांनी माझ्या बाबांसाठी वॉच आणलेली खूप सुंदर आहे वॉच हे बघा माझ्या बाबांसाठी घेतली त्यांनी छान आहे तुझं काय चालू आहे भाजी झालीच नाही का मगांपासून तुझी भाजीमध्ये पाणी टाकली का हे ठेवून दे वैभव तिथे छान व्यवस्थित कुठे टाकली तू क्या कर रहे हो आप हाँ काय करतेस तू काय मम्मा तू का अभ्यास हे असं अभ्यास करतात याला अभ्यास करणे म्हणतात का याला अभ्यास करणे म्हणतात का किट्टू झाला आता आरसा खराब होते म्हणून तू मला बनवून मागितली का हे बलून बनवून दे बबल्स झाला तर ठेवून दे तुझंच आहे पण झाला तर ठेवून दे किट्टू आवाज येत आहे तुला ठेवून देऊ ना ठीक आहे ठेवून देते मग ओके ते उचलून दे मला ते खाली पडलं बघ काय पसारा करून ठेवली ग मला पुन्हा झाडावं लागेल बेटा आता दे मला ते ड्रेसिंगचं स्वच्छही करायचं आहे केलंच नाही मी स्वच्छ दे ते हे दे ना झाकण दे मला दे इकडे चला तर मंडळी आजच्यासाठी एवढंच कसं घाण दिसत आहे अजून केलं सगळं तर आणि हे बघा इकडे काय पसारा अख्ख्या घरामध्ये फुलांची हे पाकळी आहे पूर्ण पडून आहे मी दाखवलं ना आता तुम्हाला पण मी दाखवणार नाही सगळं अख्खा घर मला आता झाडून काढायचं आहे आणि ड्रेसिंगवर त्या पावडरचा काय धिंगाणा वाजवून ठेवला तुम्हाला दाखवलं आत्ताच ते सुद्धा स्वच्छ करायचं आहे सगळं स्वच्छ करायचं आहे तिकडे बेडवरती एवढा धिंगाणा वाजवून ठेवला तो सुद्धा स्वच्छ करायचा आहे आता ते दाखवणार नाही मी असू देत तर असा सगळा धिंगाणा वाजवते रोज अद्दू तर चला मी आता हे स्वच्छ वगैरे करून घेते हे बघा हे खेळायला तिला रुतायची भीती नाही आहे तिला पोंचलं तर ती हळून घेऊन आली तर असं सगळं आहे
तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जे कोणी चॅनलवर नवीन आले असाल त्यांना रिक्वेस्ट आहे, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ खाली एक कमेंट देखील करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, स्वामी महाराज तुम्हाला सुख, शांती, समाधानी आणि निरोगी आयुष्य देवो ही स्वामी चरणी प्रार्थना करते. इकडे ये, बाय कर मंडळींना. गुड नाईट, स्वीट ड्रीम, व्हेरी गुड. बाय बाय, स्वीट ड्रीम, टेक केअर.